छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भातली विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागेल असं आता छगन भुजबळ म्हणतात। मंत्रिपद न दिल्याचा राग नाही, अवमान झाल्याचं शल्य असल्याचं त्यांनी म्हटलं। मेरा वक्त भी बदलेगा, तेरी राय भी बदलेगी असंही छगन भुजबळ म्हणतात। छगन भुजबळ यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधलाय। मेरे बारे में कोई राय मत बनाना गालिब, मेरे बारे में कोई राय मत बनाना गालिब। एक ऐसा दौर आएगा, मेरा वक्त भी बदलेगा और तेरी राय भी बदलेगी। निवडणुका संपल्यात काय आता? अरे निवडणुका आहेत ना आता परत। महानगरपालिका आहे, नगरपालिका आहे, जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे। याच लाडक्या बहिणीच्या बरोबरीनं ह्या ओबीसी समाजानं जे आहे हे प्रचंड बहुमत जे आहे महायुतीला मिळवून दिलेला। जा विचारा तिकडे आमदारांना। काही लोकांना भ्रम आहे की आमच्या फक्त लाडक्या बहिणी, लाडक्या बहिणी फक्त लाडक्या बहिणी नाही ना, याही गोष्टी आहेत ना तिथे। महत्वाचं हे आहे, उलट काही लोकांचं म्हणणं की नाही हे एक नंबरला आहे आणि मग लाडक्या बहिणीची शक्ती आहे। छगन भुजबळ यांनी हे वक्तव्य केलं। मंत्रिपद न दिल्याचा राग नाही, तर अवमान झाल्याचं शल्य असल्याचं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलंय। आता सरकार एवढं सगळं ओबीसींनी तुम्हाला दिल्यानंतर हे असं का, हा प्रश्न जो आहे राज्यातील आणि देशातील सुद्धा अनेकांना पडलेला आहे की भाई का असं आहे। हा प्रश्न आहे की का, कशासाठी, याच्या पाठीमागे हेतू काय तुमचा, काय हेतू आहे, काय बिघडलं असतं? मंत्रिपद नसेल तर रस्त्यावर मी आहे ना, लढणार, आम्ही बोलू, तो मुद्दा नाही। सभागृहात सुद्धा मी आहे, लढणार, बोलणार। परंतु एक जे आहे अवहेलना करण्याचं शल्य जे आहे ते मनामध्ये जे डाचतंय, हे असं का, कुणासाठी? मी आता परत उद्या परवा मुंबईला जाणार आहे। मुंबईला तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे, आपले बाकीचे जे काही तिथं ओबीसीचे जे लीडर्स आहेत, एल्गार मधले लीडर्स आहेत, त्यांचे फोन येत आहेत, आम्हाला भेटायचं, आपण चर्चा करायची, त्यांच्याबरोबर चर्चा करावी लागेल। देशातील राज्यातील इतर काही लोकांवर चर्चा करावी लागेल आणि नंतर जे काय ते आपल्याला कदाचित पाऊल उचलावं लागेल। घाई करून जे आहे हे प्रश्न सुटत नाही। कुठेही घाईने उडी मारण्यात अर्थ नाही आहे। त्याच्यासाठी विचारपूर्वक जे काही करायचं ते करीन। हिंमत तुमची ठेवा, वाट पहा, तोपर्यंत आपलं काम चालू ठेवा। पुढे कदाचित आणखीन काही संकट येण्याची शक्यता नाकारता येत नाही समाजाच्या बाबतीत। त्यावेळेला पुन्हा एकदा जो आहे ओबीसी एल्गार पेटवावा लागेल, करावा लागेल। तुम्ही सगळे यासाठी तयार आहात? दोन हात वर करून सांगा, तुम्ही सगळे मला पाठिंबा देणार? सगळे लढायला तयार? तर याच छगन भुजबळ यांच्या मुद्द्यावरून सुनील शेळके यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी छगन जाधव यांनी। पाहूया काय सांगणार, ज्या पद्धतीने आज भुजबळ नाराजांच्या चर्चा ज्या आहेत त्या पूर्ण महाराष्ट्रात रंगू लागलेल्या आहेत, काय एकंदरीत भुजबळांची भूमिका असेल? भुजबळ साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाराष्ट्रातले एक ज्येष्ठ नेते आहेत। साहेबांनी जी काय भूमिका मांडायची होती ती त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत मांडली। परंतु मला एवढं सांगायचं की आदरणीय भुजबळ साहेबांचा सन्मान हा आदरणीय दादांनी सातत्याने करण्याचं काम केलेलं आहे आणि उद्याच्या काळात देखील त्यांना कुठं ना कुठं एक सन्मान देऊन त्यांना नक्कीच पक्षासोबत ठेवण्याचं काम माझ्या पक्षातले नेते मंडळी करतील। परंतु मंत्रिमंडळाचा विस्तार होत असताना भुजबळ साहेबांना मंत्रिमंडळामध्ये संधी दिली नाही, हे तितकंच खरं जरी असलं तरी दादा असतील, तटकरे साहेब, प्रफुल्लबाई यांनी उद्याच्या काळात कुठं ना कुठं संधी देण्याचं नक्की केलेलं असणार आहे। त्यामुळेच हा विचार त्यांनी किंवा हा निर्णय घेतलेला आहे। दादांकडून छगन भुजबळांची नाराजी दूर केल्या जाईल का, तुम्हाला काय वाटतं? नक्कीच हा विषय आदरणीय भुजबळ साहेब, प्रफुल्लबाई, तटकरे साहेब, दादा
हे एकत्रितपणाने बसून हा सामोपचार संपवतील हा मला विश्वास आहे. आणि भुजबळ साहेब देखील पक्षासोबत राहून नक्कीच एक चांगली ताकद वाढवण्याचं काम करतील. भुजबळांना वेगळं निर्णय घेण्याचं काम पडणार नाही. नाही नाही, असं भुजबळ साहेब वेगळा वगैरे निर्णय काय घेतील असं मला आज तरी आम्हाला कोणाला वाटत नाही. शेवटी त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त करणं स्वाभाविक आहे, परंतु कुठलं मत मांडणं म्हणजे निर्णय घेतला अशातला भाग नाही आहे. त्यांनी कुठलाही निर्णय घेतलेला नाही. त्यांनी जी काय परिस्थिती होती ती मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे, परंतु मी पक्ष सोडतोय किंवा मी आता थांबणार नाही असे त्यांनी कुठे जाहीरपणानं वक्तव्य केलेलं नाही. त्यामुळे हा विषय आमचा सामोपचाराने संपेल असा मला विश्वास आहे. नक्कीच हा विषय जो आहे तो समोपचाराने संपेल अशी प्रतिक्रिया जी आहे ते सुनील शेळके यांनी व्यक्त केलेली आहे. कॅमेरा पर्सन विकाससह छगन जाधव, पुढारी न्यूज, नागपूर.